नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक भूमितीवरील प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय. प्रश्न काय म्हणतो पाहूया. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस मी असल्यास त्याच्या काटकोन त्रिकोण करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 मी आहे, तर दुसरी बाजू किती असेल? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. प्रथम बघा, तुम्हाला काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय ते सूत्र माहित पाहिजे. ते म्हणजे काय रे बाळा? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता मला सांगा रे, पाया गुणिले उंची, पाया आणि उंची हे काटकोन तयार करणाऱ्या कोणाच्या दोन बाजू आहेत बरं का. एक खाली बेस म्हणजे पाया असतो आणि उंची असते. मग त्यापैकी एक बाजू आपल्याला दिली आहे 22 मी आणि क्षेत्रफळ पण दिले, म्हणजे आपल्याला एक बाजू आपल्याला काढण्यासाठी काही अडचण नाही. मग मला सांगा बरं, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, 1/2 गुणिले पाया गुणिले काय रे? उंची. मग आपल्याला त्यांनी क्षेत्रफळ ऑलरेडी दिले ना, की ते 352 दिले. 352 लिहूया. मग बरोबर 1/2 गुणिले असं समजू की आपल्याला पाया दिलाय 22 मी. ओके, उंची म्हणजे एक बाजू मिळून जाईल. पाया दिलाय आपल्याला 22 मी, 22 लिहू. आता आपल्याला उंची म्हणजे त्याची एक बाजू मिळून जाईल. मग काय करायचं मला सांगा रे? हे 352 ला 352 इकडचे भागाकारातले दोन इकडे आल्यानंतर न गुणाकारात जातात आणि गुणाकारातले 22 इकडे आल्यानंतर न भागाकारात जातात. म्हणजे आपल्याला काय मिळेल? उंची. आता करून घेऊया काटाकाटी. बे के बे, बे के बे, बे के बे 11, 11 एके 11, 11 3 33, उरले 2, 11 दुने 22 म्हणजे 32 सेमी काय आला पाहिजे? दुसरी बाजू आपल्याला त्या त्रिकोणाची मिळायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक किती रे?